नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये उद्या एक मोठं मैदान होते, मानाचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील टॉपचे नंदी पाळण्यासाठी तिथे येणार आहेत. उद्या बकासूर येणार आहे का नाही सगळीकडे चर्चा चालू आहे, येणार आहे. परंतु अपडेट अशी मिळते की उद्या मोहिल शेठ धुमाळ यांची जी संतोष मामा यांच्या गावची ती यात्रा आहे, वीर या गावची यात्रा आहे, एक मानाची यात्रा आहे. तिथं सगळे नंदी जातात, आपले सगळे, अगदी बकासूरसुद्धा त्या ठिकाणी जातो. सगळ्या महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा आहे वीर या गावची. आणि जो आत्ता नंदी जो खरेदी केलेला आहे मोहिल शेठ यांनी, तो तर यात्रेसाठीच खरेदी केलेला आहे. आता बघावं लागेल उद्या महाराष्ट्र केसरीच्या कोळे या मैदानामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर येतोय का नाही ते. कारण की असंख्य माणसांच्या नजरा ज्या आहेत त्या बकासूरवरती लागलेल्या आहेत. बकासूर उद्या पळणार. पैरासुद्धा एक सगळे अंदाजच आहेत. खरा पैरा अजून कुणाला काय माहीत नाही बकासूरचा, अगदी मलासुद्धा माहीत नाही. उगीच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही, मी अंदाजित माझे पैरे सांगतोय मी तुम्हाला. परंतु बकासूरचा पैरा सहजासहजी हाताला लागत नाही. एक वीर या गावची यात्रा एक खूप मोठी यात्रा आहे, जुनी परंपरा या गावच्या यात्रेला आहे, मानाची यात्रा आहे. आणि त्या यात्रेसाठी त्यांनी जो नंदी घेतलेला होता, तुम्ही बघितलं, एक नवीन खरेदीसुद्धा झालेली होती त्या यात्रेसाठी. परंतु आता ती यात्रा उद्याच आहे अशी मला माहिती मिळते, अशी अपडेट मिळते. चर्चा रंगू लागलेल्या आहेत, मला अपडेट मिळत आहेत की बकासूरचं उद्या नियोजन जे आहे ते होईल का नाही अजून कन्फर्म नाही आहे. कारण की यात्रा जी आहे ती खूप महत्त्वाची यात्रा आहे, मानाची यात्रा आहे. त्या ठिकाणी आपले सगळे मोहिल शेठ धुमाळ यांची नंदी जे आहेत जाणार आहेत अशी अपडेट मिळते. आता बघूया बकासूरबद्दल काय चर्चा होते, कशी काय येतोय की काय बकासूर तिकडे. बकासूर नाही आला तर खरंच मैदानाला शोभा नाही येणार त्या मैदानाला. बाकीचे सगळे नंदी आहेत महाराष्ट्रातले, मथुर सोडला तर मथुरसुद्धा आजारी आहे. परंतु बकासूर नाही तर खरंच खूप बेकार वाटतंय. जर वाटेल येणार का नाही याच्याबद्दल अजून तरी अपडेट नाही माझ्याकडे. परंतु उद्या यात्रा आहे, चर्चा चालू आहे. संध्याकाळी अपडेट पडेल बकासूरच्या चॅनलवरती, तिथे समजेल आपल्याला की बकासूर पाळणार का नाही. कारण की ती यात्रा जी आहे ती पारंपरिक यात्रा आहे, म्हणजे त्या यात्रेसाठी जो नंदी जी नवीन खरेदी केलेली होती त्या यात्रेसाठी केलेली मानाची यात्रा आहे ती. आणि त्या मानाच्या यात्रेला सगळेजण जातातच. बघूया आता कोळे मैदानामध्ये बकासूर पळतोय का नाही त्याच्यापुढे सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत. संध्याकाळी समजेल अपडेट. आता सगळेजण पैरा तर सगळे सांगतायत बकासूरचा पैरा कोणालाच काय समजेना झाले. बकासूर पळणार आहे एवढं मात्र खरं आहे, सगळ्यांना वाटतंय. परंतु अशी माहिती मिळायला लागली मला, खूप एक 2-3 जणांचे फोन आले मुळशीमधून. त्यांनी सांगितलं की वीर या गावची यात्रा आहे, मोहिल शेठ तसे संतोष शेठ, आपले संतोष मामा, वैभव मामा हे ते यात्रेला जातात, ती मानाची यात्रा आहे. त्याच्यामुळे आता एक चर्चा चालू आहे की जातील का नाही याच्याबद्दल अजून प्रश्नचिन्ह उभं आहे. सगळा महाराष्ट्र वाट बघतोय उद्याच्या मैदानामध्ये कधीशी उद्या सकाळ होते आणि बकासूरला कधीशी डोळे एकदाशी पाणवलेत सगळ्या महाराष्ट्राचे. कारण की बकासूरला बघण्यासाठी असंख्य लोक जे आहेत ते लाईव्हसाठी येतात, मैदानासाठी येतात. तो नंदी नाही तर मजा नाही या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खरंच. आणि त्याने दाखवूनसुद्धा दिले. आत्ता मागे ज्यावेळेस आजारी पडला तेव्हापासून तुम्ही बघितलं बकासूर नव्हता तर कुणालासुद्धा व्ह्यूज येत नव्हत्या. आणि एक सेलिब्रिटी आहे, तो काय चीज आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. उद्या जर बकासूर नसला तर अवघड आहे. बघूया, वीर गावची यात्रा आहे, ते मानाची यात्रा. त्या यात्रेला जाता येत का नाही याच्याबद्दल आपल्याकडे अजून तरी अपडेट नाही. परंतु चर्चा मला लोकांनी सांगितलं 2-3. पण यात्रा आहे दादा, त्या यात्रेमुळे बकासूर येईल किंवा नाही. पण आता बघूया कसं होतं आहे कसं नाही. परंतु बॅनल सगळे पडतायत, येणार आहे बकासूर. बघूया संध्याकाळी अपडेट तुमच्यापर्यंत
पोहोचू. धन्यवाद.